नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षररूत या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे। डी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी बातमी आलेली आहे। बिकॉज एक्झिट एक्झामिनेशन डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना लागू केली होती PCIने। मात्र मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की जी एक्झाम होणार होती 3, 4 आणि 5 ऑक्टोबरला, तर ती काही अनिश्चित काळासाठी पोस्टपोन करण्यात आलेली आहे। तर याचबाबत आता एक नवीन परिपत्रक आलेलं आहे। यामध्ये बघा दिलेले जास्त की वाचत बसणार नाही, मी शॉर्टमध्ये सांगतो या पत्राचं काय म्हणणं आहे। 3, 4 आणि 5 ऑक्टोबर दिवशी एक्झिट एक्झामिनेशन डी फार्मसाठी जी होणार होती ती काही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर ही पुढे का बरं ढकलण्यात आली, तर हेल्थ मिनिस्ट्रीकडे एक अप्रूव्हल घ्यायचं बाकी आहे, त्यामुळे ही एक्झिट एक्झामिनेशन पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता यामध्ये महत्त्वाचं हे की पुढे एक्झाम ढकलण्यात आलेली आहे। मात्र जे विद्यार्थी आता 2023-24मध्ये तर ते फार्मसीचं रजिस्ट्रेशन करू शकतात का, तर होय, याचबाबत हे परिपत्रक आहे। तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात MSPCकडे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि जे विद्यार्थी 2023-24मध्ये पासआउट झालेले, तर हे विद्यार्थी त्वरित यांनी काय करायचं आहे, एकाही दिवसाचा विलंब न करता फास्टमध्ये आपला 2 ते 3 महिन्याचा एक्सपिरियन्स घेऊन घ्यायचा आहे मेडिकलवरचा, आणि नंतर लगेच तुम्ही अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, एकही विद्यार्थ्यांनी हा चान्स मिस करायला नको। बिकॉज नेक्स्ट इयरला जर तुम्ही यावर्षी रजिस्ट्रेशन केलं नाही तर निश्चित प्रकारे 100% तुम्हाला एक्झिट एक्झामिनेशन द्यावं लागेल। तुम्ही सिलेबससुद्धा बघितला, पेपरही बघितले, एखादी खूप मोठी CET एक्झाम जशी 12वीत आपण पास करून प्रवेश घेतो तशी ही एक्झाम राहणार आहे, आणि पास करणं काही सोपं राहणार आहे। त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याचा ॲडव्हान्टेज घ्यावं। सध्या एक्झामिनेशन नाही आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता। ज्याला मेडिकल टाकायचं ते मेडिकलही टाकू शकतात विदाऊट एक्झामिनेशन देता यावर्षी। तर विद्यार्थी मित्रांनो, फास्टमध्ये याचा ॲडव्हान्टेज घ्या। मॅक्झिमम व्हिडिओ पूर्ण ग्रुपवरती शेअर करा। आणि मी ऑलरेडी काही विद्यार्थ्यांना मागे व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, फास्टमध्ये लवकर मागच्या वर्षी सेम सांगितलं होतं मी, बट काही विद्यार्थ्यांनी ऐकलं नाही। आता जशी एक्झिट एक्झामिनेशनची डेट अनाऊन्स झाली होती, मागे कॉल सुरू झाले, सर आमचं होईल का, तर विद्यार्थ्यांनी आता ही म्हणजेच गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे। त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा। आणि तुम्हाला माहीत असेल, मी अगोदरचा जो व्हिडिओ त्यामध्ये सांगितलं होतं की PCIने एक्झिट एक्झामिनेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशनच्या मागे पडावं। मी म्हणजे हे लेटर याच्याच अगोदर या लेटर बाबतीत सांगितलेलं होतं, तर तेवढा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांना आपण खरीखुरी माहिती जी आहे ती पुरवतो। तर असा हा परिपत्रक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यावा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।